आता एका महत्त्वाच्या बातमीकडे वळणार आहोत। अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादार याचे अनेक वादग्रस्त कारनामे एबीपी माझाच्या हाती लागलेत। एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणामध्ये अकोल्यातला खदान पोलिसांनी बुधवारी दोघांना अटक केली। मोहम्मद यासीन, मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादिक खान असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत। त्यांच्याकडनं 2,30,000 रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय आणि तिसरा आरोपी गब्बर जमादार हा फरार झालाय। अटकेतील मोहम्मद यासीन हा आरोपी बीएमएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे, तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती समोर येते। मात्र वंचित बहुजन आघाडीने गब्बर जमादारशी पक्षाचा कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। तसंच दुसरीकडे गब्बरचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतचे फोटोही समोर आले। प्रतिबंधित असलेला एमडी ड्रग्ज आपण हस्तगत केलेला आहे। तो एक कमर्शियल क्वांटिटीचा असून त्याचं एकूण वजन 46 ग्रॅम 30 मिलीग्राम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यूनुसार दर 2,30,000। त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल, त्यांचे मोबाईल असा इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे। एकूण सध्या 2 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे। उमेश, गब्बर जमादार यांचे एकंदरीत हे कारनामे आणि त्याचबरोबर या प्रकरणाशी त्यांचा असलेला संबंध आणि पोलिसांशी असलेले लागेबांधे किंवा राजकीय कार्यकर्त्यांशी असलेले लागेबांधे याबद्दल काय सांगता येईल? निश्चितच अकोल्यातील खदान पोलिसांनी काल ड्रग्ज विक्री प्रकरणात केलेली कारवाई मोठी चर्चेत आहे। यात मोहम्मद यासीन आणि मुश्ताक खान असे आरोपी जे आहेत ते काल अटक केले आहेत। मात्र तिसरा जो आरोपी आहे ज्याची प्रचंड चर्चा सध्या होताना दिसते त्याचं नाव आहे गब्बर जमादार। हा गब्बर जमादार जो आहे तेलारा तालुक्यातल्या पंचगावांचा रहिवासी आहे। मात्र एबीपी माझाच्या हाती जे पुरावे हाती आलेत, गब्बरचा पोलिसांसोबतची नेहमी उडबस असल्याचे हे पुरावे आहेत। जर एखाद्या ड्रग प्रकरणात तो आरोपी असेल आणि गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे पोलिसांसोबत गब्बरचे संबंध आहेत, त्यामुळे पोलिसांना या गोष्टीची जाणीव नसेल का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पंचगावांमध्ये जो त्याचा आरो प्लांट आहे इथे नियमित पोलिसांची उडबस असते, मोठे मोठे पोलीस अधिकारी तिथे येऊन बसतात। त्यामुळे गब्बरच्या या सर्व कारनाम्यांकडे पोलिसांनी खरंच दुर्लक्ष केलं का असा जो आरोप होत आहे त्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। एक दुसरी गोष्ट जी आहे की गब्बर जे आहे, गब्बरची आई नरसीपूर नावाचा पंचगावांमधलं जे गाव आहे तिथे सरपंच होती आणि गब्बर जो आहे वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचं बोललं जाते। मात्र या बातम्यांनंतर वंचित बहुजन आघाडीने पत्रक काढून पक्षाचा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र गब्बरचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो आहेत, त्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्यासोबतचा फोटो आहे, बाकी इतर नेत्यांसोबतचे त्याचे फोटो आहेत। आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे, काल या प्रकरणातल्या 2 आरोपींना अटक केल्यानंतर गब्बरही पोलिसांच्या ताब्यात होता, मात्र त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती जी आहे सूत्रांनी दिली। मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही। पोलिसांनी गब्बरला अटक करून त्याचं नेमकं या प्रकरणात नेमकं काय कनेक्शन आहे, अकोल्यातले जे ड्रग्ज पेडलर आहेत त्याच्याशी गब्बरचा घनिष्ठ संबंध आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहे ती पोलिसांना शोधावी लागतील। मात्र या निमित्तानं अकोला पोलीस निश्चितच चर्चेत आलेले आहे आणि गब्बर सोबतची मैत्री त्यांना निश्चितच महागात पडू शकते असं सध्याचं चित्र आहे।